हाय, कशा आहात? बरे आहात ना? मी तुमच्या सर्वांची लाडकी सानू. तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज एवढं मेकअप वगैरे करून चाललेले आहे मैत्रिणीच्या बड्डेला. तर तिचा आज बड्डे, म्हणजे माझ्या अकॅडमीमधली एक मैत्रीण आहे, तर तिचा आज बड्डे. तर आज आम्ही तिघीजण चाललेलो आहोत. तर मस्त असं कॅफेमध्ये चाललेलो आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. लाईक, शेअर्स, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मस्त आता आवरून वगैरे तर झालेलं आहे आणि ते येत आहेत आता माझ्या घरापाशी आणि मग मला तिकडनं घेऊन जाणार. तर बघू शकता माझा क्लचर, बघू शकता किती छान आहे ना, स्टारवाला व्हाईट कलरचा. तर चला आता मी कशी दिसते हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि कालचा ब्लॉग कसा वाटला हे मला खरंच सांगा. तर चला आता माझं तर आवरून झालेलं आहे. आता सध्या हॉटेलमध्ये आलेलं आहोत. मस्त असं अनलिमिटेड मिसळच्या तिकडे अनलिमिटेड पावभाजीचे इथं आलेलं आहे. तुम्ही बघू शकता मस्त असा केक आणलेला आहे. आणि ही माझी मैत्रीण आहे, जिगरी मैत्रीण आहे ही. आणि तिची मुलगी बघा, आणि ही पण आहे गाईच, बघू शकता. पेनू हास कसे नाचत्या. तर चला आता बड्डे वगैरे करूया. तर तिथं करायचं का इथं करायचं? काय बोलणार आहे तर हे बघा, हा मस्त असा केक आणलेला आहे आम्ही. आणि ही आहे, तुझं नाव काय आहे? हे ती खेळती फक्त. गाईज हिचा बड्डे. ही मेकअप तर बघा खूप छान केलेला आहे. आणि कट तर असला केलाय तिने, काय ती अकॅडमीमध्ये होते आणि आता कशी दिसते गाईज. हा ना, हातात बितात नजर विजर न लागण्यासाठी मी हातात घातले. मस्त बड्डे. अरे का लाजायचंय? होय, आम्ही हॉटेलमध्ये बड्डे करतोय गाईज, बघू शकता. मस्त असं केकचा फोटो काढायचा. इकडे बघा बड्डे असं चालू आहे. आता आम्ही जेवण नाही करत, आम्ही केक खातोय. केक या तुम्ही पण केक खायला. मस्त असं केक आणि अर्धाच केक. तर मस्त असं बड्डे तर खूप छान झालेलं आहे. आणि आता येते आमची पावभाजी अनलिमिटेडवाली. आणि आम्ही अनलिमिटेडवालीच बघून आलो होतो, कारण की काल आम्ही डिस्कस केलं होतं अनलिमिटेडवरच जायचं म्हणून. कॅफेत नाही परवडत गाईज आम्हाला, 1000 रुपये जातील आमचे. खरं की नाही? खरं सांगायचं. मस्त अशी अनलिमिटेड पावभाजी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. या तुम्ही पण खायला मस्त पावभाजी. पनीर टाकले ना त्यांच्या ह्याच्यावर. हां पण, आणि माझ्या ह्याच्यातला कांदा घ्या, मी कांदा खात. हां पिनू, तिथं पिनू किती फोन केला, पावभाजी खाते गाईच, बघू शकता. हा फोन. तर खूप छान अशी पावभाजी आहे, तुम्ही पण नक्की या इथं. आता लोकेशन मी तुम्हाला नंतर ना सांगत, मी जेव्हा बाहेर पडेल तेव्हा. खूप छान लागते पावभाजी, बघू शकता. मी कांदा वगैरे खात नाही. पुरी पण आहे तिथं कामाला, तिथं या हॉटेलमध्ये. माझ्या डीमार्टच्या शेजारी आहे गाईज, त्यामुळे मला माहिती. त्यामुळे म्हणलं कॅफेमध्ये नको जायला, पण कॅफेमध्ये भेटतं एवढंसं. आणि मी बर्गर, पिझ्झा, कॉफी वगैरे काहीच खात नाही. मी फक्त फ्रेंच फ्राईज खाते, ते पण मी काल बनवलं होतं, तुम्ही बघितलंच असेल माझ्या ब्लॉगमध्ये. तर या तुम्ही पण जेवायला. मस्त आता आमचं फिरून झालेलं आहे. आणि डीमार्टमध्ये पण गेले होते, तुम्ही बघू शकता. डीमार्टमध्ये आम्ही तिघे पण गेलो आणि फिरून आलो मस्त. तर आता चाललेलो आहोत आम्ही घरी. आम्ही इथं बसलेलो आहोत आणि म्हणजे खूप पाऊस येतो, खूप म्हणजे खूप पाऊस येतो. आणि कसं बसलं तेव्हा. आणि ही फोटो बघा कशी काढते. हा फोटो काढ बाबू. हे पिनू, पिनू व्हायरल तुमची. स्वतःचा फोटो काढते बघ ना. ए पिनू इकडं बघ. पिनू हाय तर नुसती नाचते. आणि हे अमृत, हिला माझ्या घरी यायचं नाही म्हणून ती अशी रुसली आहे.
आणि यांना माझ्या घरी यायचंय. माझी आणि अमृताची भांडणं चालली कारण की ती माझ्या घरी येत नाही. त्या पार्लरवाल्याच्या काकूच्या घरी जायचं. काय काम आहे काय माहिती तुझं. ॲब्रो तर केलेले सगळे, मेकअप पण केलेला आहे आणि जायचं उगाच भेटायला जायचं. तिला म्हणते आज नको जाऊ, उद्या जा, मी पण तुझ्यासोबत आहे. नाही मला जायचंय मला जायचं. अशी शायनिंग खाती बघू शकता तुम्ही. असं काही नाहीये. मोकळे केस आणि केस त्यात ते बटरफ्लाय कट केले तर खूपच शायनिंग खाती ती. हा ना. आणि एवढा पाऊस येतो ना गाईस, तुम्ही बघू शकता. थांबा तुम्हाला दाखवते. बघू शकता पाऊस बघा. पाऊस येतो गाईस म्हणून आम्ही इथे थांबलेलो आहे. काहीतरी निगेटिव्ह बघा ना. आता मी काय म्हणलं त्यांना चांगलं सांगितलं हा झाडू देऊ का तुम्हाला म्हणजे झाडू मारून बसायला. तर ते म्हणतात नको. त्यांना वाटलं मी झाडूवर बसायला सांग. किती एवढी बी एडी नाही बरं का मी आणलेली. एवढी बी एडी नाही काय तुम्ही. मला येड्यातच मला कचऱ्यात जमा केलं यांनी. आणि मी यांचं एवढं एड पळवलंय ना, एवढं एड पळवलंय ना. मस्त पावभाजी खाल्लेली आहे आम्ही. आणि आता यांना माझ्या घरीच घेऊन जाणार. चला आता काहीच घरी जायचंय. चला पाऊस गेलेला आहे. फायनली आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि ही चॉकलेट खाती तुम्ही बघू शकता. ती खूप लाजती आहे आणि आम्ही पण चॉकलेट खातोय. तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये मी दाखवलंच की माझ्या मम्मीने चॉकलेट आणलेत आणि ही अशीच बसती. जस काय तिला रोग झालाय. हे कशा असते. हे नीट खा चॉकलेट. तसं नाही करू, तसं नाही खा, चावून खा. चांग खा. जा. अख्ख्या तिने रोडने आम्हाला एवढा त्रास दिलाय. हे घे ते घे, हे घे ते घे. खायचं तर एक पण नाही, फक्त घेऊन ठेवायचंय गाईज. तर चहा वगैरे काय करायचं तुम्हाला, तुम्ही पाहुणेत. आम्हाला काय ना तुमच्या बोलण्याचा फुट भरलेला आहे.